श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सफल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मती मंदी. परी आस्था शुद्ध चित्ती तेती भक्ती श्रेष्ठ पै. श्री स्वामी समर्थ ऐसा क्षणाक्षणी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून घडल्या हे गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे. या ओवी आपण स्वामी चरित्रामध्ये प्रत्येकाने ऐकलेल्या आहे, वाचलेल्या आहे, श्रवण केलेल्या आहे. याचा अर्थ हा खूप खोल आहे. तो प्रत्येक अर्थ समजून घेऊन जर स्वामी चरित्र वाचलं तर आपल्या जीवनातील एक नवीन दिशा, आशा आणि एक प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडणार आहे. खरं जीवन कसं जगायचं हे आपल्याला कळणार आहे. भक्ती कशी असावी हे महाराजांनी सांगितलं आहे. आज या ताईंसोबत जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त स्वामींचं त्यांच्या घरामध्ये अधिष्ठान असल्यामुळे त्यांच्यावरती काहीच होऊ शकलं नाही. स्वामींचं घरात अस्तित्व असणं हे किती गरजेचं आहे या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. जो भाग्यवान असेल तोच हा अनुभव ऐकणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन अनुभवती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. माझे नाव सौ प्रमिला पवार असे आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आले हे सांगायला मला फार आनंद होत आहे. आज अनुभव सांगताना अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहत आहे. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर येत आहे. महाराजांची किती कृपा माझ्यावरती आहे हे प्रत्येक क्षणोक्षणी मला आठवत आहे. सुरुवातीला तुम्हाला म्हणावंसं वाटतं, स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये ज्यांच्या स्वामी महाराज आलेले आहे त्यांच्या जीवनामध्ये स्वामींची सेवा सुरू झालेली आहे ते खरंच खूप भाग्यवान आहे. तुमचा कुठलीच सेवा ही वाया जाणार नाही. प्रत्येक सेवेचं फळ हे प्रत्येकाला योग्यरीते मिळणार असतं, पण थोडासा संयम, धीर आपल्याला धरणं हे खूप गरजेचं असतं, कारण स्वामी सेवेमध्ये संयम हा खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर विश्वास देखील. तुमच्यासारखी मी देखील नवीन होती त्यावेळेस माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न हा गोंधळ घालत असायचे. माझं सेवेमध्ये मन लागत नसायचं. मी सेवेत कशी आले ते तुम्हाला सर्वप्रथम सांगते. स्वामी भक्तांनो, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही जॉबला होतो. आम्ही सुरुवातीला वसई येथे जॉबला होतो, त्यामुळे आमचं सर्व काही तिथेच होतं आणि मला एक मुलगा होता. आमचं सर्व काही व्यवस्थित चालू होतं, पण स्वामी सेवा वगैरे करायला, देवाचं करायला वेळ नसायचा. ड्युटी, घरचं काम यामध्ये सर्व काही वेळ निघून जायचा आणि मी मांसाहार करत नव्हती, त्यामुळे थोडीशी मी धार्मिक वृत्तीची होती. पण माझे मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक होते असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण त्यांचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता. पण कालांतराने काय झालं की आमचं इथे पुणे येथे आम्हाला जॉबनिमित्त यावं लागलं, कारण आम्ही कंपनी चेंज केली होती. दोघांचीही कंपनी चेंज केल्यामुळे आम्ही पुणे येथे गेलो. पुण्याला गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जिथं आमचं जॉबचं लोकेशन होतं त्याच्या जवळच आसपास रूम बघितली आणि तिथे रूममध्ये राहण्यासाठी गेलो. आता म्हटलं की रेंटमध्ये राहण्यापेक्षा आपण आता इथे सेटल होऊया आणि स्वतःचंच घर घेऊया असं आम्ही ठरवलं. आणि मग आपण इथून जाण्याच्या अगोदर स्वतःचं घर घ्यायचं असं आम्ही ठरवलं. आणि मग मी आणि माझे मिस्टर घर शोधू लागलो. जवळ आसपास असलेल्या त्या एरियामध्ये आम्ही खूप घर बघितले. एका ठिकाणी 2 BHK फ्लॅट आम्हाला मिळाला, तर आम्ही तो फ्लॅट बघण्यासाठी गेलो. फ्लॅट वगैरे सर्व आवडला, पण लोक आमच्याकडे वेगळेच बघत होते. ते का बरं बघत होते आम्हाला काहीच कळालं नाही, पण आम्ही तो फ्लॅट घेण्याचं ठरवलं. आणि थोडं स्वस्तामध्ये तो फ्लॅट बसत होता, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की स्वस्तामध्ये आपल्याला फ्लॅट मिळत आहे. मग आम्ही तो फ्लॅट खरेदी केला. फ्लॅट खरेदी केल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो. छोटीशीच पूजा केली, मोठी पूजा वगैरे आम्ही काही केली नाही. फक्त गृहप्रवेशची पूजा आम्ही केली. आम्ही त्यानंतर म्हटलं आपण नंतर थोडेसे पैसे वगैरे जास्त आले की मग आपण वास्तुशांती करून सर्वांना बोलवू असं आम्ही ठरवलं. छोटीशी सत्यनारायण महापूजा केली. पूजा झाली, घरामध्ये आम्ही आलो. सुरुवातीचे काही दिवस छान गेले, पण नंतर त्या घरामध्ये हळूहळू आम्हाला विचित्र गोष्टी घडू येऊ लागल्या.
विचित्र काहीतरी आम्हाला भासू लागलं. त्यामुळे खूप अशी भीती वाटू लागली. ज्या अगोदर मी कधीच आजारी पडत नव्हते. म्हणजे लहानपणापासून मला आठवत नाही की मी हॉस्पिटलला गेले असेल आणि मी कधी इंजेक्शन घेतलं असेल. पण ह्या घरात आल्यापासून माझ्या मागे एक एक आजार मला जडला. एक आजार बरा होत नाही तर दुसरा आजार मला जाणवू लागला. घरामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी, रात्रीच्या वेळी वेगवेगळे आवाज येणं, पक्षी ओरडणं, काहीतरी ओरडून पळून जाणं, भास होणं, अशा विविध प्रक्रिया आमच्यासोबत घडू लागल्या. हे का बरं होत आहे काहीच माहीत नव्हतं, कारण कधी असा काही अनुभवच आलेला नव्हता. आत्तापर्यंत आम्ही रेंटने राहिलो पण असं कधीच झालं नव्हतं आमच्यासोबत. पण यावेळेस असं का बरं होत आहे. हॉस्पिटलला गेलो, सर्व रिपोर्ट केले तर सर्व रिपोर्ट नॉर्मल यायचे, पण मला त्रास मात्र खूप भयंकर होत असायचा. मी खूप अक्षरशः कंटाळली होती. 2 वर्ष मी यामध्ये काढले. मला प्रचंड त्रास व्हायचा आणि त्यामध्ये माझे आणि मिस्टरांचे कधीही भांडण होत नव्हते. पण इथे आल्यापासून आमचे वाद हे खूप होऊ लागले. मला मिस्टर म्हणायचे की तू काहीही खोटं करते, तुला तुझ्या मनावरती संयम नाही, तू मनानेच काहीतरी काढती, माझं हे दुखतं ते दुखतं, मनामध्ये आणती म्हणून तुझं दुखतं. आणि मी म्हणायचे अहो मला खरंच त्रास होतोय. मग ते म्हणायचे की डॉक्टर कसं म्हणतात की सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, तर तुला कशाचा त्रास होतो, ते मला असं बोलायचे. आता मी यांना कसं सांगू हेच कळत नव्हते. यावरून आमचे खूप भांडणं होऊ लागले. घरामध्ये शांतता अजिबात राहिलेली नव्हती. अक्षरशः मिस्टर देखील वैतागले होते की त्यांना असं वाटायचं की घरीच येऊ नये. मी जॉब देखील सोडून दिला होता, कारण खूप डिप्रेशनमध्ये मी गेली होती. इतकी भयंकर वेळ आमच्यावरती आलेली होती. या वेळेमध्ये काय करावं काहीच कळत नव्हतं. असंच काय झालं, अमावास्या होती आणि माझ्या मनामध्ये असंच यायचं की मी आत्महत्या करावी. हेच विचार, निगेटिव्ह विचार माझ्या मनात यायचे, दुसरं काहीच नाही. जगण्यात काहीच अर्थ नाही, जीवनात काहीच राहिलं नाही, मी फक्त मरावं एवढंच माझ्या डोक्यामध्ये राहिलं होतं. अमावास्याच्या दिवशी काय झालं, भर दुपारची वेळ होती, 2 वाजले असतील. त्यावेळेस काय झालं की माझ्या मनात काय आलं काय माहिती की आज मला आत्महत्या करायची, आज मला जगायचंच नाही, असं माझ्या मनामध्ये खूप भयानक विचार येऊ लागले. घरी कोणीच नव्हतं. मी वैतागाने घराच्या बाहेर पडली. आता कुठेतरी जायचं असंच मी ठरवलं. घराबाहेर पडली. त्यानंतर मी म्हटलं कुठलाच देव वगैरे काही नव्हती, कारण त्यावेळेस मी गणपती बाप्पाची आराधना करायची, कारण लहानपणापासून मला गणपती बाप्पावर विश्वास होता. त्यांची चतुर्थी वगैरे मी पकडत असायची. गणपती बाप्पांचंही मी खूप केलं, पण मला कुठलाच अनुभव काहीच आलं नाही. त्यामुळं मी म्हटलं की देव वगैरे काहीच नसतो, कोणीच नाही म्हटलं. आता मी फक्त जाणार म्हटलं इथून, हे मी जग सोडून जाणार, एवढंच मनामध्ये. मी रागावैतागी भर दुपारी उन्हाचे दिवस होते, त्यामध्ये मी 2 वाजता घराबाहेर पडली. एका ऑटोमध्ये बसली. ऑटोमध्ये बसल्यानंतर त्या ऑटोवरती पुढे महाराजांची छोटीशी मूर्ती ठेवलेली होती आणि त्याच्या खाली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वाक्य होतं. ते बघितलं. मी म्हटलं असं काही नसतं, कोणीच कोणाच्या मागे उभं राहत नाही म्हटलं, हे सर्व खोटं आहे. मी त्या रिक्षावाल्याशी संवाद साधू लागली. तर हे कोण आहे असं तसं त्याला बोलू लागली. तर तो म्हणले हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे. आज मी जे काही आहे हे यांच्या कृपेने आहे. आज माझं जे काही सर्व व्यवस्थित आहे तेच महाराजांच्या कृपेने आहे. मी फार काही करत नाही, फक्त महाराजांचं नामस्मरण करतो, रिक्षा चालवतो, माझ्या कामामध्ये मी राम बघतो. तो रिक्षावाला मला असं सांगत होता. त्यावेळेस मी त्यालाही निगेटिव्ह बोलत होते की देव वगैरे काही नसतो, देव काही करत नसतो. तो माझं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. तो मला म्हणे एकदा तुम्ही महाराजांशी संलग्न होऊन बघा, स्वामींची एकदा सेवा करून बघा, शेवटचा मार्ग म्हणून. ताई, आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते मी सांगत नसून माझ्या मुखातून महाराज तुम्हाला सांगत आहे. महाराजांची इच्छा आहे तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये यावं. एकदा तुम्ही त्यांचं करून बघा, काय तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतात. कारण असे खूप दुःखित पीडित लोक आहे की ज्यांचं जीवन स्वामी कृपेने आज सुखमय झालं आहे, असं तो मला सांगत होता. आणि त्यांनी बघितलं की माझी मनस्थिती ही खूप वाईट आहे. त्याने मला विचारलं कुठे जायचं, तर मी म्हटलं मला माहीतच नाही मला कुठे जायचं आहे, तुम्ही जिथे नेताल तिथे मला सोडून द्या, तुमचा शेवटचा स्टॉप जिथे असेल तिथे मला सोडून द्या, असं मी त्याला म्हटले. आणि तो रिक्षावाला सरळ मला स्वामींच्या मठामध्ये घेऊन गेला. ताई, मी इथेच येणार होतो आणि तुम्हाला
तुम्हाला इथे मी आणला आहे असं तो बोलला. समोर स्वामींचा मठ होता. एकदा तुम्ही आतमध्ये चला असं तो बोलला आणि जणू काय महाराजच मला तिथे घेऊन गेले आणि मग मी आतमध्ये गेले आणि त्या दिवशी महाराजांपुढे जाऊन मी खूप रडली. मनात जे काही होतं ते सर्व काही त्यांना सांगितलं. माझं मन पूर्णपणे मोकळं केलं. खूप रडली आणि तिथे जे ज्येष्ठ सेवेकरी होते त्यांनी मला बघितलं. कारण कोणी दुःखात असेल तर महाराजांना ते दुःख त्यांना त्याचं दुःखाचं सांत्वन करणं हे महाराजांचं कार्य असतं आणि महाराज ते कुणाच्या थ्रू तरी करत असतात. प्रत्येक भक्ताला मार्ग दाखवत असतात. तसे ते ज्येष्ठ सेवेकरी माझ्याजवळ आले. ताई, काय दुःख आहे? काय प्रॉब्लेम आहे? काही अडचण आहे का? तुम्ही खूप दुःखी दिसत आहात असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. सर्व परिस्थिती मी त्यांना सांगितली. त्यावेळेस ते म्हटले की ताई, तुम्ही एक काम करा, इथे महाराजांचा फोटो आहे, हा फोटो तुम्ही घरी घेऊन जा आणि फक्त महाराजांचा तारक मंत्र तुम्हाला जेव्हा जेव्हा असं अस्वस्थ वाटेल, निगेटिव्हिटी वाटेल, मनामध्ये वाईट विचार येतील, त्यावेळेस फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या मंत्राचा तुम्ही जप करा. याला तारक मंत्र म्हणतात त्यांनी सांगितलं. त्यानंतर मग मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून महाराजांचा फोटो सोबत घेऊन आले. एक जपमाळही घेतली आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर महाराजांचा फोटो तिथे माझ्याकडे त्यावेळेस देवघरही नव्हतं. एका पाटावरती मी गणपतीची मूर्ती, अन्नपूर्णा माता आणि महालक्ष्मीचा माझ्याकडे फक्त फोटो होता. एवढेच देवता माझ्याकडे होते. तिथे महाराजांचा फोटो मी ठेवला. त्यानंतर मग मी महाराजांची सेवा करू लागली. सेवा करणं म्हणजे फार काही नाही, थोडीशी सेवा, नामस्मरण. कारण माझं मन अजिबात त्या सेवेमध्ये लागत नव्हतं. मी जर सेवे करायला बसले तर मी तेथून कधी उठेल असं माझ्या मनामध्ये यायचं. 1-2 माळी जप केला की असं वाटायचं की आता बस झालं, आता उठावं, नको करायला असं वाटायचं आणि काही ना काही विघ्न अडचणी यायचे आणि मी तिथून उठून जायची. अशा प्रकारे माझं चालू झालं. त्यानंतर ही अमावस्या गेली. पुढच्या अमावस्याला सकाळी पहाटेच खूप घरामध्ये मोठा आवाज झाला. काय झालं काहीच कळत नव्हतं. मग मी आंघोळ वगैरे केली. कसलाचा आवाज आला, बल्ब लावले तर कुठेच काही दिसलं नाही. आंघोळ वगैरे केली. आता महाराजांची देवपूजा म्हणजे फक्त हे करत होते, अगरबत्ती वगैरे ओवाळत होती. आणि मग मी जेव्हा महाराजांची ते गंध लावायला गेली त्यावेळेस बघितलं की महाराजांच्या फोटोवरती काच होती. त्या काचीला पूर्णपणे तडा गेला. अर्धी मधून काच ही पूर्ण फुटली. हे बघून मला खूप धक्का बसला की इथे रात्री कोणीच आलं नाही, काहीच झालं नाही, फोटो खाली पडला नाही आणि काचेला तडा का बरं गेला. मला खूप भीती वाटली. मग मी पुन्हा मठामध्ये गेले आणि त्या दादांना विचारलं की आज असं घडलं आहे. तर ते म्हटले काही काळजी करू नका, तो फोटो तुम्ही विसर्जन करा किंवा काच तुम्ही पुन्हा चेंज करून आणू शकता, तो फोटो नीट करून आणा. महाराज आहेत, त्यांचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये आहे, तुम्ही घाबरू नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्यावरती विश्वास ठेवा असा त्यांनी धीर दिला. मी पुन्हा महाराजांचा फोटो व्यवस्थित करून आणला आणि त्यानंतर पुन्हा फोटो घरामध्ये ठेवला. पुन्हा तोच दिनक्रम माझा चालू झाला. आता महाराजांची सेवा थोडीशी वाढली होती. सेवा केल्यानंतर थोडंसं मन शांती येऊ लागली. मोबाईलमध्ये तारक मंत्र मी म्हणत होती, बोलत होती आणि त्यानंतर हळूहळू असे दिवस गेले. 5 ते 7 महिन्याचा काळ पलटून गेला. या 5 ते 7 महिन्यामध्ये अमावस्या पौर्णिमेला घरात काही ना काही घडतच असायचं. त्यामुळे खूप भीती वाटायची. जवळपास 3 ते 4 फोटो मी महाराजांचे चेंज केले. त्यांच्या फोटोला काही ना काही होतच असायचं. एकदा तर असाच फोटो होता, तो फोटो बघता बघता की असाच खाली पडला. व्यक्ती व्यवस्थित होता, फोटो खाली पडला आणि पूर्ण काचा झाल्या. त्यानंतर 2-3 वेळेस असेच तडे गेले. मी जेव्हा फोटोला असं व्हायचं तेव्हा पुन्हा ते चेंज करून आणत होती. त्यानंतर काय झालं की असं 7 ते 8 महिन्यानंतर मी अशीच एक दिवस बसली होती, सेवा करत होती. माझं सकाळ संध्याकाळ तारक मंत्र मोबाईलमध्ये हा चालूच असायचा. त्या दिवशी मी अशीच बसली होती आणि तुम्हाला सांगते गुरुवार होता आणि गुरुवारी अमावस्याच होती. अमावस्याच्या दिवशी सेवा वगैरे झाली आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी 7-8ची दरम्यान आमच्या घरामध्ये प्रचंड शॉर्ट सर्किट झालं. बल्ब हे आमचे फुटले, वायर जळाल्या,
खूप असा आवाज येऊ लागला. आमचं जे फ्रीज होतं ते देखील जळालं. इतकं भयानक आमच्या घरी त्या दिवशी झालं. खूप मोठा आवाज तडतड येऊ लागला. पूर्ण वायरी ज्या होत्या घरामधल्या त्या सर्व काही जळाल्या. आम्ही खूप घाबरलो की आता काही होतं की काय, पण स्वामींच्या कृपेने कुठेच काही झालं नाही. फक्त वायरी जळाल्या, बल्ब उडाले, फ्रीज जळालं एवढंच झालं, पण कुठे काही आग वगैरे काही लागली नाही. हे खूप मोठं त्या दिवशी स्वामींनी आम्हाला वाचवलं. त्यानंतर त्या दिवशी महाराजांच्या फोटोला मात्र काहीच झालं नाही, कारण एवढ्या 7 ते 8 महिन्यामध्ये खूप वेळेस महाराजांच्या फोटोला खूप विजा झाल्या, पण त्या दिवशी मात्र काहीच झालं नाही. त्या दिवशी मला थोडंसं समाधान वाटलं की महाराजांच्या फोटोला काहीच झालं नाही म्हणून. आणि मग त्यानंतर मी अशीच एक दिवस मठात गेले. त्या काकांना सांगितलं की त्या दिवशी असा प्रकार घरामध्ये घडला. त्यावेळेस काका म्हटले, अहो ताई, तुमच्यावरची जे काही संकट होते ते महाराज स्वतःवरती घेत होते, म्हणून त्यांच्या फोटोला असं होत होतं. आणि त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काही घडलं ते महाराजांनीच घडवलं आहे, कारण तुमच्या घरामध्ये खूप वाईट शक्ती होती. तुमच्या घरावरती जी काही करणी बाधा केलेली होती ती करणी बाधा महाराजांनी त्यांच्यावरती घेतली आणि तुमचं जे संकट आहे ते दूर केलं. त्या दिवशी पूर्णपणे तुमच्या घरातील जी वाईट शक्तीला महाराजांनी जाळलं आहे, असं ज्यावेळेस ते म्हटले त्यावेळेस माझ्या डोळ्यातून खूप अश्रू येत होते. आणि त्यावेळेस मला आठवलं की आमच्याच जवळची एक नातेवाईक आहे, ती खूप म्हणजे जबरदस्त तिला बाहेरचा हे करते, ती एका देवल्याशाकडे जाऊन करणी बाधा ती करत असते. त्यावेळेस मला क्लिक झालं की मी जेव्हा माहेरी गेली होती त्यावेळेस त्यांच्या घरी मी जेवण वगैरे केलेलं होतं आणि त्यानंतर वाटलं की नाही, यांनीच काहीतरी माझ्यावरती आमच्या घरावरती केलं. मग ते काका म्हटले की तुम्ही एकदा घरामध्ये वास्तुशांती करा, त्यानंतर तुम्ही जे काही असेल ते बाहेरचं देखील थोडंफार बघा, महाराजांची सेवा तर सुरूच ठेवा, बाहेरचंही बघा. त्यानंतर मग आम्ही असेच एक देवलाशाकडे गेलो. त्यांना सांगितलं. त्यावेळेस ते म्हटले की तुमच्या घरावरती खूप मोठी करणी बाधा केली आहे. ताई, तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुमच्या इष्टदेवतेने तुम्हाला वाचवलं आहे, कारण तुम्हाला जाण्यासाठी, तुमच्या मृत्यू होण्यासाठी ही तुमच्यावरती बाधा केलेली होती. असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस मला खूप हे झालं, भरून आलं, कारण महाराजांमुळे मी आज वाचली. मला खूप रडू यायला लागलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये या ठिकाणी ह्या गोष्टी आहेत, जाऊन तुम्ही त्या सर्व काही काढून टाका, असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही घरी आलो सर्व. मग मी साफ वगैरे केलं तर पोटमाळ्यावरती खरंच मला लिंब, पावल्या अशा खूप साऱ्या अघोरी विद्याच्या ज्या काही वस्तू आहे त्या सर्व वस्तू सापडल्या. अक्षरशः हात लावायला देखील मला खूप भीती वाटत होती. मग मी आणि माझे मिस्टर आम्ही सर्वांनी ते साफ केलं, घराच्या बाहेर नेलं, ते जाळून टाकलं. त्यानंतर मग महाराजांचं खरी सेवा सुरू झाली. त्यानंतर देवघर देवारा आम्ही घरामध्ये केंद्राप्रमाणे केला. जे काका सांगत होते तिथे मार्गदर्शनामध्ये त्याप्रमाणे सर्व सेवा सुरू झाल्या. आणि स्वामी भक्तांनो, जवळपास 3-4 वर्षाच्या काळामध्ये महाराजांनी खूप सारे अनुभव दिले. आज ते जे काही वाचवलं ते महाराजांनी. स्वामींची सेवा जेव्हापासून व्यवस्थितपणे सुरू झाली त्यावेळेस घरातील जी निगेटिव्हिटी होती ती पूर्णपणे बंद झाली. आता आम्ही घर देखील चेंज करू शकत नव्हतो, कारण एवढ्या कष्टाने आम्ही ते घर घेतलेलं होतं आणि घर कसं चेंज करायचं, खूप महागाई होती, हे घर विकून जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे महाराजांना विनंती केली होती की ह्या घरातील जी काही बाधा आहे ती नष्ट करा आणि हे घर पूर्णपणे तुमच्या सेवेने पवित्र करा, असं महाराजांना म्हटली. त्यानंतर मी श्वासागणित महाराजांचा जप करत होती. श्री स्वामी समर्थ हा मंत्र कंटिन्यू जपत होती. माझे मिस्टर देखील महाराजांची सेवा करत होते, मुलगाही सेवा करत होता. माझ्या मुलाला तर या 4 वर्षामध्ये जेव्हा आमच्या घरात ही बाधा होती तेव्हा एकदा तर असं झालं, माझ्या मुलाला प्रचंड ताप आला. इतका ताप आला की बस काहीच केल्या ताप उतरत नव्हता. औषध देऊन देखील ताप उतरत नव्हता. ज्यावेळेस हॉस्पिटलला नेलं, डॉक्टर म्हटले की यांना ताबडतोब ॲडमिट करावं लागेल, कारण यांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये ताप जाण्याची शक्यता आहे. मग त्या माझ्या मुलाला ॲडमिट केलं, औषध दिलं, तर काहीच डॉक्टरांनी गॅरंटी देखील माझ्या मुलाची दिली नव्हती. त्यावेळेस देखील स्वामींनी त्या मोठ्या संकटातून वाचवलं, कारण माझा महाराजांवरती प्रचंड विश्वास होता. स्वामी
स्वामी तुम्ही याच्यातून देखील काढता. स्वामींनी माझ्या मुलाला देखील त्या संकटातून बाहेर काढलं, त्याला व्यवस्थित घरी आणलं आणि त्यानंतर माझा मुलगाही व्यवस्थित झाला. मीही स्वामींच्या कृपेने वाचले. आज मी तुमच्यासमोर जे काही बोलत आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे बोलत आहे. स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान असणं हे खूप गरजेचं आहे. ज्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असते तिथे कुठलीही वाईट शक्ती काहीच करू शकत नाही. त्यासाठी आपली साधना उपासना देखील तेवढी पाहिजे. आपण महाराजांचा तारक मंत्र त्यानंतर स्वामीचरित्र घरामध्ये दर महिन्याला गुरुचरित्र पारायण जिथे होतं तिथे पॉझिटिव्ह एनर्जी असते, निगेटिव्ह एनर्जी ही प्रवेश देखील करू शकत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आशीर्वादाने सर्व स्वामी भक्तांचे खूप छान व्हावं. स्वामींची सेवा अखंडित अविरतपणे प्रत्येक स्वामी भक्ताकडून महाराजांनी करून घ्यावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि मला जे आलेले अनुभव होते ते इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहिले. किती सुंदर अनुभव आहे. खरंच महाराजांची लीला ही अपरंपार आहे. ज्या भक्ताला पूर्वजन्मी महाराजांची भक्ती लाभलेली आहे तोच भक्त महाराजांच्या सेवेमध्ये येऊ शकतो आणि प्रत्येक संकटातून महाराज त्याला अलगदपणे बाहेर काढतात. ह्या ताईंच्या अनुभवातून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर नवीन एका अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.